टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या परिसरामध्ये पाहिले तरी याच या जे सरस्वती नदी आहे जे गावातून वाहत असते याच आता नदीमध्ये भूमाफियांनी आता अतिक्रमण करत आहेत। आपण बघू शकतात की माझ्या पाठीमागे आहे हे पाहिले तर परिसरातील ही सरस्वती नदी आहे आणि याच नदी शहरामध्ये नदी पात्र पाहिले तरी हे संपूर्ण नदी पात्र 60 फुटाचं आहे। आता मात्र पाहिले या ठिकाणी नदी नाही तर नाला दिसतोय आणि याच आता या नदी पात्रामध्ये भूमाफियांनी आता पाहिले तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अतिक्रमण करण्याचं करत आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण JCBच्या सहाय्याने या ठिकाणी दगड खोदण्यात आलेला आहे। या ठिकाणी आता भिंत बांधण्याचे देखील या ठिकाणी काम सुरू आहे आणि या ठिकाणी पाहिले तर पलीकडे पाहिले तर या ठिकाणी कॉम्प्लेक्स देखील बांधण्यात आलेला आहे आणि अनेक ठिकाणी याच नदीपात्रामध्ये अनेक लोकांनी जे राजकीय लोकांचा सपोर्ट घेऊन या ठिकाणी बांधकाम देखील करण्यात आलेले आहेत आणि गेल्या वर्षी याच ठिकाणी पाहिले या नदीत पात्रातून पाणी बाहेर पडलं होतं आणि ते अनेक लोकांच्या नागरिकांच्या घरामध्ये घुसलं होतं आणि त्यामुळे अनेक लोकांचे हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले होते। मात्र या ठिकाणी नगरपालिका प्रशासन असेल या ठिकाणी कुठलीही दखल घेत नाही आहे आणि हे जे कोण आहे भूमाफिया या भूमाफियांच्या त्याच्यावर कारवाई होईल का, नगरपालिकेचं लक्ष देईल का, तसेच पंकजा मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्या जातीने लक्ष घालावं आणि अशा भूमाफियावर कारवाई करावी अशीच मागणी आता इथले नागरिक करत आहेत। कॅमेरा पर्सन विकास वाघमारेसह मी संभाजी मुंडे, TV9 मराठी, परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।